तेजस भाऊ आपला झोपलाय मस्त. जय महाराष्ट्र मित्रांनो. रात्रीचे 1:30 वाजता येऊन माझे घेत होते. 9 वाजता उठलो. बोललो आता घरी जायला लागतंय भाई. दोघं जण झोपले होते. घरी आलेच भाई, इकडे गरम पाणी मारलं कडक मध्ये. तिकडून आंघोळ वगैरे करून निघलो भाई. डीमार्टला सामान आणायला निघालो होतो. सामान वगैरे घेतलं भाई. कसं 2 वेळचं खायचं म्हटलं, घरच्यांचे काम ऐकाय लागतं. मैराबाईला घेऊन होतो. मैराबाई मध्येच गायब झाला. बघतोय तो भाई आलो इकडे संतूर डॅडी पण आला. कार्यक्रम चालू ते बोलत होते निवांत. बसतो इकडे ट्रॉलीवरती जरा. थंडीचे जॅकेट बघायला वरती आलो. याच्यामध्ये 3 कलर होते. कोणता कलर घेऊ सांगा तुम्ही आता. उद्या येऊन फायनल करून घेऊन जातो भाई. सामान घेऊन निघालो मग घरी. घरी आलो निघालो भाई डायरेक्ट ऑफिससाठी. मैराबाईकडे नाश्ता करत होता. बोललो चालू दे तुझं. भावाला सोडला वरमला. तिकडून आलो डायरेक्ट पंपावरती. घोड्याला आपले ताण लागली होती. मग काय पाजलं पेट्रोल इकडं. निघालो मग ऑफिससाठी. एवढ्या दिवसाच्या सुट्टीनंतर ऑफिसला जायला नको वाटत होतं. काय सांगू तुम्हाला आता. ऑफिसमध्ये आलो भाई मग. आता असं वाटायला लागलं की चहा सोडायला पाहिजे. नशामुक्ती केंद्रात जाऊन चहा सोडला पाहिजे. अब्दुलने काय मग इकडे पिझ्झा मागवला होता भाई. मग काय पिझ्झा रेटवला. बच्चे पाटलांचा फोन आला. बोलले कोल्हापूरात आला, फोन नाही करायलाच मरता. ऋषभाईकडे त्याची वेगळीच मजा घेत होता. घरी निघायच्या टायमाला चावी शोधत होतो भाई आतमध्ये. पण चावी काय बघतोय तर गाडीलाच आहे इकडं. बॅटरीचा पण पूर्ण भोगा झालता भाई. चालूच होत नव्हती. बोललो आता किक वरती चालू करायला लागते. पाण्याच्या थेंबा एवढी पण थंडी आपल्याला सहन नाही होणार भाई. म्हणून बॅग पुढेच घेतली डायरेक्ट आणि निघलो घरी. जर आजची व्हिडिओ आवडली असेल लाईक कमेंट आणि फॉलो करायला तेवढं सबस्क्राईब पण करून जा भावानो.